नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहताय A9 एक्सप्रेस. मित्रांनो, दुसऱ्याच्या पाठीत खंजीर खुपसून आणि दुर्दैवाने धोका देऊन उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अतिशय घाणेरडं कृत्य आणि जनमताचा अनादर करून ज्या युतीला सरकार बनवण्यासाठी बहुमत राज्यातील जनतेने दिलं होतं आणि महाराष्ट्रामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी यांना विरोधात बसण्यासाठी कौल दिला होता, पण केवळ सत्तेसाठी आणि आपल्याला मुख्यमंत्री होता येईल या फक्त एक लालसेपोटी जे महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंनी भारतीय जनता पार्टीच्या पाठीमध्ये खंजीर खुपसून जे महाविकास आघाडीचं सरकार बनवलं आणि ते अक्षरशः त्यांना असं वाटत होतं की आता ही काँग्रेस राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे शिवसेना ही महाविकास आघाडी ही 25-50 वर्षे चालेल. पण काही नेते 100% सांगत होते की हे यांच्या आंतरविरोधाने यांच्या अंतर्गत कलहानेच हे सरकार पडेल, आम्हाला यांचं सरकार पाडण्याची गरज येणार नाही. आणि मग उद्धव ठाकरेंचं जे सरकार, जे महाविकास आघाडी सरकार त्यांच्याच आमदारांनी पाडलं आणि त्यांच्यामध्ये जो आंतरकलह झाला त्याच्यामुळं पक्षाचं पूर्णपणे वाटोळं झालं. हे उद्धव ठाकरेंच्या कधी लक्षात सुद्धा नाही आलं आणि त्याचाच फक्त केवळ आणि केवळ राग ते नेहमी उपमुख्यमंत्री आणि या राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर काढत असतात. त्यांची भाषा अक्षरशः आपल्याला ऐकवत नाही अशा पद्धतीची त्यांची ती भाषा. तुम्हीच एकदा बघा. ज्या पद्धतीने काल देवेंद्र फडणवीस बोलले, मी त्यांना कलंक बोललो, फडतूस बोललो. आता माझ्याकडे शब्द नाहीये. म्हणजे फडतूस कलंक हे फारच सौम्य शब्द झाले, पण निर्घुण आणि असं वाटायला लागले की यांची मानसिक तपासणी करावी की काय. आपल्या राज्याला एक मनोरुग्ण गृहमंत्री लाभलाय का, अशीच कालची त्यांची प्रतिक्रिया होती. आणि मग देवेंद्र फडणवीसांनी त्यांना जे काही उत्तर दिले ते पण तुम्ही एकदा बघा. अतिशय संतुलित, अतिशय संयमी आणि विनाकारण आगडपाखड न करता देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना जे उत्तर दिले ते सुद्धा तुम्ही एकदा बघा. मला असं वाटतं की म्हणजे आता त्यांची जी भाषा आणि त्यांचे जे शब्द आहेत ते पाहिल्यानंतर आता माझं ठाम मत झालेलं आहे की उद्धवजींच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे मी आता एवढंच बोलेन, गेट वेल सून. त्याच्या पलीकडे मी त्यांच्या कुठल्याही गोष्टीवर प्रतिक्रिया देणार नाही. मी उद्धव ठाकरेंचं महाविकास आघाडीचं सरकार गेल्यापासून उद्धव ठाकरेंची भाषा एखाद्या गल्लीबोळातल्या चुटभैया नेत्यासारखी झालेली आहे. खरं तर त्यांना आपण राज्याचं 2.5 वर्ष मुख्यमंत्री होतो हे सुद्धा कदाचित आठवत नसेल. इतकी खालची भाषा अक्षरशः एखाद्या संवैधानिक पदावर बसलेल्या माणसाच्या बाबतीत अशा प्रकारची खालच्या पद्धतीची भाषा अतिशय निंदनीय. या भाषेचा खरं तर उद्धव ठाकरेंनी असा स्तर खाली न्यायची गरज नाही आहे. टीका करताना तुम्ही जर तुम्हाला विरोधी पक्ष म्हणून जर टीका करायची तर तुम्हाला टीका करण्याचा संपूर्ण अधिकार आहे, पण त्यासाठी आपली भाषा संतुलित पाहिजे, संवैधानिक पाहिजे. आपल्या भाषेचा स्तर कुठं कमी होणार नाही आणि तो खाली जाणार नाही याची काळजी सुद्धा घेणं गरजेचं आहे. पण हे काय बोलतात हे महाविकास आघाडीच्या यांचं जे काही सरकार पडलं तेव्हापासून हे देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीत अतिशय घाणेरडी भाषा वापरतात. काय बोलले ते
आता कोणाच्या घरामध्ये कोण कोणाचं स्वतःचं पिस्तूल काढून चार भिंतीच्या आतमध्ये कोणाही मर्डर करत असेल, कुणी कोणा आत्महत्या करत असेल तर कोणाला काय समजणार आहे? अशा प्रकारच्या वैयक्तिक काही गुन्हे जेव्हा राज्यामध्ये घडत असतात तेव्हा अशा गुन्ह्यांचं राजकारण करून सुद्धा उद्धव ठाकरे जे राज्य सरकारला बदनाम करण्याचं जे त्यांनी षडयंत्र रचले त्याचा अर्थात काय फायदा होणार नाही. समजा उल्हासनगरचं गोळीबार प्रकरण असेल पोलीस स्टेशनमध्ये, किंवा हे घोसाळकरांचं आणि मॉरिस नोरोवाचं असेल, या सगळ्या अंतर्गत त्यांच्या वादातून झालेला हा जो प्रकार आहे याला कायदा आणि सुव्यवस्थेचं नाव देण्याची अक्षरशः गरज नाही आहे. कायदा आणि सुव्यवस्था ते राज्यामध्ये अतिशय व्यवस्थित आहे आणि आरोपींना सुद्धा तात्काळ अटक होती. या बाबतीत कुठेही राज्य सरकार कसूर करत नाही. पण बाकी आपण काहीतरी देवेंद्र फडणवीसांना बोलायचं आणि मग आपला राग व्यक्त करायचा. आपलं महाविकास आघाडीचं सरकार, आपले 50 आमदार आणि आपली जी पक्षाची वाताहत केली त्याचा राग कुठंतरी काढायचा म्हणून त्यांना अक्षरशः कलंक म्हणायचं, फडतूस म्हणायचं. आणि मी आता काय बोलू आणि काय नाही बोलू, जे ह्या अशा इतक्या, तसं पाहिलं तर उद्धव ठाकरेंना आपण म्हणणार आहेत की हे मोठेच माणसं आहेत, मोठे होतेच आहे. स्वर्गीय बाळासाहेबांचे सुपुत्र, नंतर बाळासाहेब गेल्याच्या नंतर अख्खा पक्ष यांच्या हातात होता आणि पक्ष सांभाळताना यांनी काळजी घेतली नाही. पक्षात फक्त मनमानीच केली. लोकांना गाड्यासारखं, घर गाड्यासारखं जर तुम्ही वापरणार असेल तर तुमच्या बरोबर कोण राहील? त्यामुळं उगाचच फक्त शिव्या द्यायच्या, टोमणे मारायचे आणि एकदम भाषेचा स्तर इतका खाली न्यायचा की अक्षरशः लोकांना तुमच्या बद्दलची लाज सुद्धा वाटायला लागली. लोक तुमच्या बरोबर होते ते केवळ फक्त बाळासाहेब ठाकरेंचे जे काही शिवसेनेचं नाव आणि बाळासाहेबांच्या बद्दलचा आदर राज्यामधील लोकांमध्ये आजही आहे. पण उद्धव ठाकरेंनी तो आदर सुद्धा कमी करण्याचं काम केलेले. त्यामुळं बाळासाहेबांचा आदर असला किंवा बाळासाहेबांचा शिवसेना होती म्हणून लोक तुमच्या बरोबर होते. पण आता तुमच्या या अशा प्रकारच्या या सगळ्या घाणेरड्या भाषेमुळं आणि तुमच्या या सगळ्या बोगस बागस या विधानांमुळं अक्षरशः तुमची लोकांना लाज वाटायला लागली. आणि तुम्ही जेव्हा सरकारमध्ये होता, तुमचे गृहमंत्री, तुमचे काही पोलीस अधिकारी नेमकं काय करत होते, लोकांना कसं मारत होते, खाडीमध्ये कसं फेकत होते, भर दिवसा तुमच्या सरकारमध्ये खुनासारखे प्रकार होत होते. पोलीस आयुक्तालयात अशा ठिकाणी खुनाचे प्लॅन रचत होते. लोकांना तुम्ही कधी फार जेवण करताना सुद्धा तुम्ही लोकांना अटक करत होते. साधू संतांची हत्या सुद्धा तुमच्या डोळ्यासमोर झाली तेव्हा सुद्धा तुम्ही कोणाचं काही तुम्ही वाकडं केलं नाही. आणि अनिल देशमुखांचा राजीनामा सुद्धा तुम्ही कधी मागितला नाही. आणि घरामधून तुम्ही सरकार चालवलं. 2.5 दिवस सुद्धा मंत्रालयामध्ये तुम्ही 1 दिवस सुद्धा गेला नाही. आणि तुम्ही जो माणूस अतिशय व्यवस्थितपणे सरकार चालवतात, ते कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती अतिशय व्यवस्थित आहे, पण त्याच्या बाबतीत फक्त बोलायचं. आणि आपलं सरकार जे गेले त्या सरकारचा गेल्याचा राग तुम्ही फक्त व्यक्त करताना तुम्ही गल्ली बोळातल्या एखाद्या चुडभैया नेत्यासारखी जी भाषा तुमची, त्यामुळं जी काही राहिली ती पत सुद्धा तुमची गेलेली आहे. आणि आता तुम्ही किती काही जरी बोलले तर या महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंचं सरकार आता येणं मुश्किल आहे. उद्धव ठाकरेंना राज्यसभेची जागा सुद्धा उद्धव ठाकरे निवडून आणू शकत नाही. यापेक्षा उद्धव ठाकरेंची काय हालत झाली, कीव येते उद्धव ठाकरेंची अक्षरशः. निवड मी हे करील, मी ते करील आणि मैं याव करूंगा आणि मैं क्याव करूंगा. काही उद्धव ठाकरेंच्या या बोलण्याला काडीचा काही किंमत नाही. उद्धव ठाकरे आता जवळजवळ बाद झाले, राजकारणातून बाद झाले असे म्हणता येईल. तेव्हा या भाषेचा स्तर कुठंतरी
राजकारणामध्ये टीका करताना तुम्ही एकमेकांना सांभाळला तर बरं होईल, नाहीतर लोक कधी तुमच्यापासून असलेली लोक दूर जातील. त्यामुळं कधीतरी असं वाटतंय की उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय का, उद्धव ठाकरे काय आजारी आहेत का, किंवा उद्धव ठाकरेंना काहीतरी चिंतेचा रोग लागलाय असं सुद्धा वाटतं. कारण उद्धव ठाकरे अशा पद्धतीनं जेव्हा बोलतात तेव्हा लोक काळजी करतात की उद्धव ठाकरेंचं मानसिक संतुलन आता खराब झालेलं आहे. आणि त्याचाच उल्लेख जे देवेंद्र फडणवीसांनी आपल्या अगदी शांत भाषेमध्ये जे उद्धव ठाकरेंना उत्तर दिले की असं वाटतं की उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलं, त्यांना अगदी व्यवस्थित ट्रीटमेंटची गरज आहे आणि ते लवकर बरे होतील, त्याच्यासाठी त्यांनी उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या आहे. तुर्तच आपण थांबतोय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.